नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो. आरोग्य विभागा भरतीबद्दल आपल्या एका शिक्षकांचं एक व्हिडिओ मला विद्यार्थ्यांनी पाठवला. चांगले जाणकार मोठे शिक्षक आहेत, जवळपास 1.5-2 लाखापर्यंत 2 लाखापर्यंत सबस्क्रायबर्स आहे. त्यांचा व्हिडिओ पाहिला मी आणि त्यांनी व्हिडिओमध्ये असं सांगितलेलं आहे की ही जी आरोग्य विभागाची जी 7,000 पदाची भरती आहे तर ती कोणाकडून आता MPSCकडून झालेली आहे. आणि त्यांनी स्पेसिफिकली पहिल्याच मिनिटामध्ये हे मेन्शन केलेलं आहे की मी हो हे तुम्हाला माझं सांगत नाही आहे, हे 5 मेच्या GR नुसार सांगत आहे आणि माझ्या घरचं काही नाही आहे असे शब्द त्यांच्या अधोरेखित आहे. मी त्यांचा व्हिडिओ देखील तुम्हाला मी हा व्हिडिओ घेण्याच्या मागचं कारण एवढं आहे की आपण 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ घेतला आणि त्यामध्ये जी 13 तारखेला जी बैठक होणार होती तर त्या बैठकीच्या अनुषंगाने सांगितलं होतं की बाबा आता मागची भरती TCS मार्फत झाली होती आणि IBPS म्हणजे MPSC मार्फत घ्यायची का नाही घ्यायची याच्यावरून शासन स्तरावरती सूचना किंवा आदेश गरजेचा आहे. आणि अशामध्येच एखादा शिक्षक जर येऊन जर सांगत असेल की बाबा ही भरती MPSC मार्फत पण गेलेली आहे आणि सगळ्या पदांचं जर विवरण सांगत असेल तर मला असं वाटतं की त्याचा तथ्य फॅक्ट चेक करणं आपलं गरजेचं आहे. म्हणून आजचा हा व्हिडिओ त्याच्यासाठी आहे. आजचा व्हिडिओ कोणत्याही शिक्षकांना स्पेसिफिकली मी ज्या शिक्षकांविषयी बोलतोय त्यांना तर डिफेम करायचं बिलकुल नाही आहे. भूतकाळामध्ये आणि करंटली मी त्यांच्यासोबत बऱ्याच वेळेस भेटलेलो आहे, काम देखील केलेलं आहे. फक्त एक विद्यार्थ्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना कोणती खरी गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे. कारण आरोग्य विभागाचे आपले 2 शिक्षक स्वतः शिकवत आहे आणि ही गोष्ट जर आपण याच्या विरुद्ध जर बोलली कारण एवढी तफावत असणं म्हणजे नॉन ॲक्सेप्टेबल आहे. चला तर आता पाहूया अगोदर काय काय आहे. तत्पूर्वी आपली ही बॅचचं नंतर पाहूया. ठीक आहे, पहा आता 13 तारखेला मीटिंग होणार असं एक पत्रक किंवा याचा व्हिडिओ जो आहे तर तो सगळ्यांनी पाहिलेलाच असेल. ठीक आहे, गडडची एवढी पदं होती वगैरे हे ते बघा. आता खाली जे इथं आहे पदभरती प्रक्रिया TCS आयॉन. ठीक आहे, मागची जी पदभरती आहे TCS आयॉन टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड अथवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या मार्फत करण्यात यावी याबाबत शासन स्तरावरून मार्गदर्शनपर आदेश व्हावेत ही विनंती. ठीक आहे, म्हणजे शासनाच्या पत्रकात लिहिलेलं आहे की बाबा ही जी पदभरती आपल्याला करायची आहे ही मागची तर TCS मार्फत झाली पण आताची ही TCS मार्फत करायची आहे, आयॉन मार्फत करायची आहे का MPSC मार्फत करायची आहे याच्यावर मार्गदर्शन व्हायला पाहिजे. आणि जर एखाद्या युट्यूबवरती शिक्षक येऊन म्हणत असेल की बाबा ही पदभरती आता म्हणजे MPSC मार्फत होणार आहे तर या गोष्टीला कुठं ना कुठं तरी मला वाटतं की थांबायला पाहिजे ना. आता मास्तरनी सांगितलं की बाबा याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की 553 संवर्गाचा संदर्भ दिलेला आहे. 553 संवर्ग 5 मेचा जो GR आहे तर तो ग्रुप Cच्या पदाचा आहे आणि मास्तरनी पहिलंच पद घेतलंय BDSचं आणि MBBSचं ते ग्रुप Aचं पद आहे आणि ग्रुप Aचं पद या 5 मेच्या GR मध्ये कुठंच नाहीये. ठीक आहे, 1 मिनिट काय अशा वेळेस हा 5 मेचा GR आहे. ठीक आहे, 5 मेच्या GR मध्ये सांगितलेलं होतं की बाबा आम्ही कशा पद्धतीने भरती प्रक्रिया राबवणार आणि सुसूत्रीकरण कसं करणार. ग्रुप Cचं फक्त याच्यामध्ये संदर्भ दिलेला होता आणि 553 संवर्ग हे ग्रुप Cचे आहे, ग्रुप A आणि ग्रुप Bचे नाही. मास्तरनं उचलली जीभ लावली टाळाला पहिलं पद बोराव हे आहे. दुसरं नंतर यामध्ये फार्मसी ऑफिसर नावाचं पद आहे तर त्याचा देखील संदर्भ सांगितलेला आहे. आता मास्तरला आता एवढ्या गोष्टी समजून सांगायच्या आहे तुमच्या माझ्या माध्यमातून की DMER आणि आरोग्य विभाग हे 2 वेगवेगळे विभाग आहेत की नाही. मी परत एकदा विचारतोय तुम्हाला प्रश्न, कमेंटमध्ये लिहा. DMER आणि आरोग्य विभाग हे 2 वेगवेगळे विभाग आहेत की नाही. एक पद जर दोन्ही विभागात कॉमन असेल आणि त्याच पदाला तुम्ही जर म्हणणार DMERचं पद आणि आरोग्य विभागाचं पद एकच आहे असं नाही. मी आतापर्यंत बोंबलून कमीत कमी 50 वेळा सांगितलेलं आहे की 5 मेच्या GR मध्ये कुठंही आरोग्य विभागाचं नाव नाहीये. पण आपला अभ्यास कधी कधी कच्चा राहिला किंवा नजर चुकीनं म्हणा किंवा यांनी होत असतं. ठीक आहे, आता मी तुम्हाला 5 मेचं GR परत एकदा तुम्हाला नाही फक्त मास्तरला आपल्याला समजून सांगायचं याच्याकरता आपल्याला समजून सांगतो मी. ठीक आहे, की 5 मेच्या GR मध्ये कोणकोणती पदं आहे. ठीक आहे, पहा आता इथं संदर्भ दिलेला आहे. अगोदर त्यांनी स्टेट सर्व्हिसेस वगैरे या कोणकोणत्या आहेत याच्यामध्ये पदं नाही दिलेली. आता एक ग्रुपमध्ये जे वर्गीकरण झालेलं आहे आणखी जे ॲड झालेलं आहे तर त्यांचं दिलेलं आहे. नंतर पहा मृत संवर्गापर्यंत जे आलं हे पहा 25 मृत संवर्गापर्यंत आल्यानंतर हे झालं अगोदरचं. ठीक आहे, नंतर मग ग्रुप Cचं त्यांनी काय केलेलं आहे की विस्तारीकरण केलेलं आहे. तर विस्तारीकरणामध्ये स्टेनोचं देखील केलेलं होतं. अकाउंटंट, प्रशासकीय सहाय्यक ही काय आहे प्रशासकीय विभागाची पदं आहे. आणि टेक्निकलची पदं पहा ह्याच्यामध्ये आपलं ग्राम महसूल अधिकारी 33 नंबरला आहे, अन्वेषक वगैरे हे PSI. ठीक आहे, ही पदं प्रशासकीय स्वरूपाची आहेत. ठीक आहे, सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस, दूरध्वनी चालक, वार्डन. ठीक आहे, सहाय्यक कृषी अधिकारी इथून नंतर मग खाली काय होतात 43 पासून
43 पासून ते 73 पर्यंत जी पदं आहेत ना, तर ती कोणती येतात, ते टेक्निकलमध्ये येतात. आता यामध्ये कोणकोणती पदं आहेत, स्पेसिफिकली आरोग्य विभागाची, आरोग्य विभागात तर नाहीच आहे, पण ते जे पद जर आपण गृहीत धरलं की थोड्या वेळासाठी की आरोग्य विभागाने DMARचं आहे, तर डेंटल टेक्निशियन, केमिस्ट आहे, डायटिशियन आहे, देन कोणता आहे, यामध्ये फार्मसी ऑफिसर नावाचं पदच नाहीये, पण मास्टरने चिपकून दिलं की बाबा 5 मेच्या GR मध्ये फार्मसी ऑफिसरचं पण नाव होतं. जर तुम्हाला खोटं वाटत असेल, इथं कंट्रोल F करायचं, इथं फार्मसी ऑफिसर सर्च करा. ठीक आहे, फार्मसी ऑफिसर सर्च करा, तुम्हाला एकही येणार नाही. ठीक आहे, फक्त फार्मसी ऑफिसरच्या नावावरती तुम्हाला फक्त हे असं जिथे जिथे फार्मसी तिथे फार्मसी ऑफिसर औषध निर्माता पदच नाहीये त्याच्यामध्ये. ठीक आहे, तरी पण एनिवेज मास्टरने तोडून मोडून माहिती सांगितली. पण आता आपण काय करूया की नेमकी माहिती कोणत्या विभागाची आहे ते पण एकदा कळू. म्हणजे आता आपण जर म्हणतोय की बाबा आता यामध्ये जे पद आहे, बाकीचं कोणतं एखादा पद घेऊया, प्रयोगशाळा कर्मचारी, ठीक आहे, किंवा डेंटिस्ट घेऊया, किंवा परिचारिका घेऊ, पॅरामेडिकलचं घेऊया. ठीक आहे, 59 आणि 60 नंबरचे पदं घेऊया. मास्तरच्या म्हणण्यानुसार हे आहे की बाबा परिचारिका आणि पॅरामेडिकल ही पदं ग्रुप सीची MPSC कडे गेलेली आहे आणि आरोग्य विभागाची भरती याच्यानंतर MPSC कडून येणार आहे. फॅक्ट चेक 2 मिनिटात पाहूया. परिचारिका आणि नर्सेस हे किती पेज नंबरला आहे पहा, 185 नंबर पेजला आहे. ठीक आहे, 185 नंबरला पेज आहे. ठीक आहे, मी आता लगेच 185 नंबरला जातो, 185 एंटर. ठीक आहे, 185 नंबरला आल्यानंतर 178 थांबा, हा ठीक आहे, 185 नंबरला आलो आता. ठीक आहे, आता 185 ला आल्यानंतर हे पद कोणतं आहे, परिचारिकीय सेवा. ठीक आहे, नर्सेसचं पद आहे. आता नर्सेसचं पद DMAR मध्ये पण आहे आणि आरोग्य विभागात पण आहे. आणि हे इथं जे दिलेलं आहे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, डिपार्टमेंट. ठीक आहे, ही सगळी पदं जी आहेत ना, तर ती कशाची आहे, DMARची आहे, आरोग्य विभागाची नाही. ठीक आहे, आता पुढच्या देखील पेजवर जाऊया. ठीक आहे, पॅरामेडिकल सेवामधलं हे वैद्यकीय शिक्षण द्रव्य लिपिक विभागाचं जर पाहिलं ना, तर लिपिकची सगळी पदं, पण लिपिक पद कोणत्या विभागातलं MPSC कडे गेलेलं आहे ते देखील त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे इथं आरोग्य विभाग जर असतं तर आपल्याला डायरेक्टली म्हणता आलं असतं की बाबा आपलं हे जे पद आहे तर हे कोणाकडून, MPSC कडून भरलं जाणार आहे. सध्या हे पद दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेत आहे. कोणाच्या कक्षेत आहे हे पहा, हे सगळे औषधी व शिक्षण द्रव्य हे टाका. मराठीतून तुम्ही कंट्रोल F करा किंवा इंग्लिशमधून करा. आरोग्य विभाग अख्ख्या 5 मेच्या GR मध्ये एकही शब्द आरोग्य विभागाचा नाही आहे, आरोग्य विभागाबद्दल नाहीच आहे. ठीक आहे, आणि सध्या हे पद आपलं दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेत आहे. पहा आता हा काय आहे, 2023चा हा काय आहे, GR आहे. ठीक आहे, यामध्ये काय दिलेलं आहे, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आधिपत्याखालील आरोग्य आयुक्तालयाच्या गट क गट ड संवर्गातील सरळ सेवा पद्धतीने निश्चित करण्याबद्दल. सगळ्यात पहिला शब्द जो इथे दिलेला आहे ना, भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील, MPSC च्या बाहेर. आपण त्याला इतके दिवस म्हणायचो ना, तर ते भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळ हा शब्द तुम्ही कोणत्याही मास्तरच्या तोंडातून कधीच ऐकलं नसेल, बोलला असेल तर मीच बोललेलो असेल. MPSCच्या कक्षेबाहेर आहे. MPSCच्या कक्षेतच जर जायचं असेल किंवा MPSC परीक्षा घ्यायची असेल ना, तर हे MSSBS, ठीक आहे, महाराष्ट्र स्टेट सबऑर्डिनेट बोर्डच्या अंतर्गत असलेलं पद MPSCच्या अंतर्गत गेलं तरच होतं. 5 मेला जो GR आलेला आहे, जे पद MPSCने सांगितलेले बस तेवढेच घेणार आहे आणि त्यामध्ये आरोग्य विभागाचा बिलकुलही संदर्भ नाही. मला फक्त व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षकांना काही खालीवर दाखवायचं वगैरे तो उद्देश नाहीच आहे. माझी बांधिलकी तुमच्यासाठी आहे. मी तुमच्यासाठी सांगतोय की आरोग्य विभागाची भरती MPSC मार्फत होणार आहे असं आणखी बिलकुलही ठरलेलं नाही आहे. जर असं कोणतेही शिक्षक मास्तर लोक जर विचारत असतील, सांगत असतील आणि त्या विषयावरती MPSCचे कोर्सेस जर आपले सेल करत असतील तर हा सापळा आहे आणि ही खोटी इन्फॉर्मेशन आहे. हा एक्सपोज्ड व्हिडिओ त्याच्यासाठी आहे. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. संदर्भित जे शिक्षक आहेत तर त्यांचा व्हिडिओ आदरपूर्वक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक देखील प्रोव्हाइड करतो. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. या बाबतीमध्ये नेमकं तुमचं काय म्हणणं आहे ते देखील सांगू शकता. आता पुरतं एवढंच थांबतो. पुन्हा भेटूया. राम राम.